फ्रेंड्स, तुम्ही जर म्युझिक लवर असताल ना, तर हीच म्युझिक, अशाच टाईपच्या म्युझिक्स तुम्हाला रात्री 11पर्यंत ऐकायच्या आहेत. हे बघा, इथं बार्बिक्यू चालू आहे. आहोत आता आम्ही फ्रेश होऊन केक कटिंग करणार आहोत. हो, रूमची टूर देते आणि याचे काय चार्जेस आहे काय नाही आहे हे मी सगळं आपल्याला लास्टला मेन्शन करेन. हे बघा, हा बेड आहे, हा माझा हालू आहे आणि कूलरची छान छान हवा घेतोय. हे इथं वॉशरूम आहे, हे क्लीन वॉशरूम एकदम. आणि हा बेड बराच मोठा आहे. आता हा सगळा पसारा झालेला आहे फ्रेंड्स. AC पण आहे तुम्हाला आणि बस एवढाच रूम आहे. तर फ्रेंड्स, 8 ते 9 हा टायमिंग आहे स्टार्टरचा. तर याच्यामध्ये तुम्हाला यमी यमी चिकन, पनीर, आलू टिक्का, स्वीट कॉर्न आणि बरंच काही मिळतं. तर फ्रेंड्स, हे आहेत कॉटेजेस. अजून वेगळ्या प्रकारचे पण इथे रूम्स आहेत आणि हे आहे टेंट आहेत. कशा बघते? काय बघत होता तू काय बघत होता? हरी तू काय बघत होता? तर फ्रेंड्स, हा बाल्कनी सारखा पॉइंट आहे आणि वरनं बघा हा व्ह्यू दिसतो आपल्याला. तर फ्रेंड्स, इथे दोन्ही टाईपचे तुम्हाला स्टार्टर्स मिळतील, व्हेज आणि नॉन व्हेज, पण पॅकेजेस सेम आहे. हे पण टेंट आहे तिथं वेगळे, पार्टी वाटी चालू इथं. फ्रेंड्स, हे प्लेस पीसफुल लोकांसाठी अजिबात नाही आहे. हे पार्टी शाटी ज्यांना खूप मोठ्या आवाजात गाणी आवडत असतील, सो त्यांनी ते त्यांना खूप आवडेल. हे बघा किती छोटे मुलं आहेत. तर फ्रेंड्स, आमचे हे 1 डेसाठीचे नेबर्स आहेत आणि यांनी आमच्या हरीचं खूप लाड केला. तर मित्रांनो, अशा माहोलमध्ये आल्यानंतर आपल्या आतमध्ये जे लहान मूल दडलेलं असतं ना, ते हे अशा पद्धतीने बाहेर येतं आणि सगळेच जण खूप छान प्रकारे प्रत्येक गेमचा आनंद लुटतात, प्रत्येक गोष्ट एन्जॉय करतात. सो खरंच जर तुम्हाला तुमच्या आतलं लहान बाळ बाहेर काढायचं असेल ना, तर एक दिवस कॅम्पिंगचा अनुभव नक्कीच घ्या. तर फ्रेंड्स, हे पवना कॅम्पिंग आहे ना, पेट फ्रेंडली आहे. सो तुम्ही तुमच्या पेटला आणू शकता. माझ्या हरीनी सगळे गेम्स एन्जॉय केले आणि प्लस तिथे त्यांनी खूप सारे फ्रेंड्स पण बनवले. मी केक कटिंगसाठी आता रेडी झालेली आहे, कारण इथं प्रत्येक गोष्ट टाईम टू टाईम होती. सो आता डिनर स्टार्ट होईल, त्यासाठी अगोदर आम्ही केक कटिंग करणार. तर हा माझा सिम्पलचा आउटफिट आहे, कारण अजिबात वेळ नाही मिळाला फ्रेंड्स, कारण घरात खरंच फंक्शन असल्यामुळे ना माझ्याच बड्डेकडे खूप दुर्लक्ष झालेलं आहे. तर फ्रेंड्स, मगाशी रूम टूरमध्ये राहिलं, रूम बरोबर आम्हाला ही अटॅच खूप सुंदर बाल्कनी मिळालेली आहे. Happy birthday to you. Happy birthday. बंद झालं. हा, ये जवळ इथं. बोर्ड नाही गेले. केकची बोर्ड नाही. बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता आम्ही डिनर करणार आहोत. लाईट सगळीकडनं लाईट. आलूच्या डिनर टाइम स्टार्ट. ते पण टेबलवर, डिनर टेबलवर बसून. हे बघा, कॅम्पिंगमध्ये असेही काही लोक असतात जे असा पेटचा जबरदस्तीने लाड करतात आणि जो की माझ्या हरीला अजिबात नाही आवडला. आता डिनर टाइम स्टार्ट.
हे बघा तिथे डिनर असतो. तर फ्रेंड्स हे बघा आपल्याला व्हेज आणि नॉनव्हेज अशा प्रकारचं फूड मिळतं, जे की तुम्ही काही घेऊ शकता. सिंपल आणि स्वादिष्ट फूड असतं. ही बॉन फायरची. अरे साईड साईड. खरंच इथं बॉन फायरची गरज आहे. हॅलो अरे बॉन फायर करतो. फॅन फॉल. तर मित्रांनो 11:30चा जो टाईम असतो तो हा बॉन फायरचा टाईम असतो आणि हा प्रचंड पीसफुल टायमिंग आहे. कारण इथे आलेले कॅम्पेन्समध्ये जे वेगवेगळे कपल्स ग्रुप्स आहेत त्यांच्याबरोबर आपला एक छान ओळख होते आणि हरिणी आणि मी प्रचंड बॉन फायरचा आनंद लुटला. खरंच थंडी आणि बॉनफायर हे एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे, जे तुम्हाला तुमच्या बालपणीच्या आठवणीमध्ये घेऊन जातं. असंच आपली आजी पण करायची ना थंडीमध्ये, आणि बाजूलाच पवना लेक असल्यामुळं हे कॉम्बिनेशन तर खूप छान जुळून आलं होतं. सो तर फ्रेंड्स हे बघा नाईट व्ह्यूमध्ये पवना कॅम्पिंगचा व्ह्यू कसा दिसतोय. ॲक्च्युली हे फक्त मी किनाऱ्यावरचे घेतलेत. पवना कॅम्पिंगमध्ये 120 टेंट्स म्हणजे कॅम्पिंग्स आहेत आणि मला असं वाटतं हे मिनी न्यूयॉर्क सिटी वाटती आहे. खूप सारी झगमगतं आणि इथे खूप छान तारे पण दिसतात फ्रेंड्स ह्या ग्राउंडवरनं. तर फ्रेंड्स हे बघा इथे डार्ट बोर्ड आणि आर्चरी सारख्या गेम्स पण आहेत. सो मी पण हे गेम्स खेळले आणि मी एकदम बुल्स आईच्या जवळ गेली. जर हीच गेम मी खूप सिरियस खेळली ना फ्रेंड्स तर इंडियासाठी ऑलिम्पिक मेडल पण घेऊन येईल. येस येस येस. हे बुलडाय आहे आणि माझा इथे गुड बॉय. आता माझा ये 10 वर होता ना. हे बघा ओले बाबले कॅरम खेळतो तू पण हरू. चेस ल्युडो पण आहे फ्रेंड्स. चेस पण आहे. फायर टाईम सगळ्यांचा चालू आहे फ्रेंड्स. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खरंच आहे, म्हणजे खूप बोरिंग पण नाही आणि खूप जास्त इंटरेस्टिंग नाही. कारण ज्यांना फार असा आवाज कालवा हे सगळं आवडतं तर त्यांनी यावं. ॲक्च्युली पूर्ण पार्टी टाईप माहोल आहे. फक्त तुम्हाला छान टेंटमध्ये ह्या दिवसामध्ये तर प्रचंड थंडी आहे. मग तुम्ही अशा टाईपचे रूम्स, आम्ही तर रूम्स बुक केलेले आहेत. हे रूम्स आहेत पण यांना कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. हे जे आम्ही रूम्स घेतलेत इथं पर्सनल टॉयलेट बाथरूम आहे. बाकी हे सगळे टेंट आहेत आणि तिथेच खालीच गेलं की बॅक वॉटर आहे पवनाचं. सो खूप जास्त थंडी आहे फ्रेंड्स इथं. 12 वाजलेत तरी असं वाटत नाही आहे की 12 वाजलेत, कारण फुल हे बघा शेजारीच टेंट पण आहे. इथे पण प्रचंड एन्जॉय चालू आहे सगळ्यांचं. सो आम्ही आता वॉकिंग करणार आहोत. हॅली बरोबर, हरी तर रेडी आहे. हरी तर फुल एन्जॉय करतो इथं आल्यापासून. तर मित्रांनो रात्रीचा माहोल आणि सकाळचा माहोल याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. खूप पीसफुल एन्व्हायरमेंट असतं मॉर्निंगला आणि सकाळी सगळेजणं निघायच्या तयारीत असतात. तर आम्ही आता नाश्ता करायला गेलो आणि नाश्त्यामध्ये तुम्हाला पोहे, उपमा, अंडा भुर्जी, ब्रेड, जाम, कॉफी सगळं मिळतं. उन्हामध्ये आम्ही मस्त मस्त नाश्ता करतोय. हॅलो हॅरूला काय खायचं, का खाऊ खायच्या. हे बघा फ्रेंड्स खूप छान. ॲक्च्युली ना हे पाणी आहे ना पूर्ण राऊंड आहे. बघा तुम्हाला दाखवते. हे बघा पूर्ण राऊंड आहे, म्हणजे त्या साईडनी पण आहे आणि आम्ही मध्येच आहे. आणि हे बघा हा समोर तिकोना फोर्ट आहे इथे. हा लिलिंग खेळतो. कशी खेळतो. गोल्फ पण खेळतो इथं. या सेल्फी स्टिकचा आम्ही खूप छान उपयोग करतोय.
नाही एक मिनिट आणि बघा ही झेन्झिस पीपल किती बोरिंग असतात गोल झालेला आहे आणि आणि पर्सन ऑल टाइम एनर्जेटिक मिलेनिया and Gen Z is all time lazy people. Millennia. जेनजी इज व्हेरी व्हेरी गंजी गंज लागलेली काही काम नाही करत Oh. गंजाली कोकणात असते ना गंजाली. नाश्ता वगैरे सगळा झालेला आहे आणि ते सगळं टेंट सगळं रिकामं झालं. आम्हीच राहिलोय कारण आम्हाला पूर्ण फ्रेश होऊन जायचंय. बरेच लोक बिना आंघोळीचे आम्ही रेडी झालेलो आहोत आणि मी तुम्हाला एक लास्ट विजिट देते इथल्या सगळ्या कॅम्पिंगची आणि मग आपण आहे फ्रेंड्स. हे बघा मागेच लेक आहे, इथे तिकोना फोर्ट आहे, मी दाखवते तुम्हाला. पण रिलॅक्सेशनसाठी तर खरंच छान आहे. घे बेटा. यो डन. भारी केलं. अरे वा अरे वा ट्रिक. ट्रिक. ए गुड 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 जॉब. यो मला अर्धीची व्हिडिओ मिस. इकडे बघ कसं करा करा करा. आता हे कर. ठीक आहे थांब तनू. अरे बोर झालं काय चाललंय यांचं. नो तनू कर. आता एनर्जी आली जाताना सगळ्यांना. हा चल हरी हरी बोर जा. चला जायचं. छान क्वालिटी टाइम आम्ही इथे स्पेंड केला. रात्री ज्यांना फार म्युझिक वगैरे हे सगळं खूप आवडतं ना तर त्यांनी खरंच एकदा तरी एक्सपिरियन्स घ्या. म्हणजे घ्यायला पाहिजे. एक मिनिट वेळ करायचं एक कुठल्या. अरे वा. आणि इकडं बघा तुम्ही तिथे काही करा मला तर आता निन्नी आली बाबा. दुर्गम इलाक्यामध्ये आलेलो आहे जिथे आपल्याला पाणी पण नाही मिळत. हे बघा इथेच पाणी आहे. हा मॉर्निंग व्ह्यू आहे फ्रेंड्स. आता सेटल झालेले आहेत. बॉनफायर स्पॉट. हे बघा सगळं व्ह्यू. हे बघा हे सगळं बॅक वॉटर. सगळेजण येऊन लहान होतात पिकनिकमध्ये आणि हे आहे बॅक वॉटर पवनाचं. हा चांगला आहे तो गंजलेला आहे खाली. तर फ्रेंड्स पूर्ण पवना कॅम्पिंगची मी तुम्हाला टूर केलेली आहे आणि याचे बाकीचे डिटेल्स म्हणजे प्राईस वगैरे पर पर्सन जे काय आहे रूमचे ते सगळे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि आता आमचा चेकआउट टाईम झालेला आहे. तर आणि हो हा माझा बर्थडे व्लॉग होता. तर फर्स्ट पार्ट 1 जर नसेल पाहिला तर आय बटनवर क्लिक करा आणि तोही व्हिडिओ पहा. काय एक्सपिरियन्स तर नक्कीच आहे हा. आणि मेन ह्या कॅम्पिंगमधलं फूड वगैरे आम्हाला खूप आवडलं. ॲक्च्युली टेस्टी फूड आहे आणि इथं फक्त टेंट नसून तुम्हाला कॉटेजेस आहेत प्लस वरती रूम पण आहे. बऱ्याच गोष्टी म्हणजे अवेलेबल आहे. त्याला अटॅच बाथरूम आहे जे आम्ही घेतलं होतं. मी तुम्हाला दाखवलं ते छान आहे. निघाला अरे चालला. त्यांनी त्याची बॅग घेतली लटकवली निघाला. आहे कॅम्प पवना व्ह्यू. असं तर का केलं. तर फ्रेंड्स माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ तर माझे बरेच जण पाहता पण सबस्क्राईब खूप कमी लोक करतात आणि कमेंट पण. तर प्लीज सबस्क्राईब करा.